हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ब्लॉग 2. आज रेकॉर्डिंग आहे. अभय जोधपूरकर हा गाणार आहे, गायक. आणि अजय केसभट ह्या आर्टिस्टसाठी लिहिलेलं आहे हे गाणं. आणि पहिल्यांदा मी दुसऱ्या कोणासाठी तरी लिहिलं आहे. सो लेट्स सी. दिस इज ब्लॉग सेकंड. आणि सर्वात आधी दसऱ्यानिमित्त दिस इज द फर्स्ट आय वॉन्टेड टू टॉक टू यू गाईज. अभय जोधपूरकरने मला हे स्वतः कॅमेरा माझ्या गाण्याच्या लिरिक्स लिहिल्या हाताने, म्हणजे पेपरवरती लिहिल्या. असं लिहिल्या म्हणतो ना, लिहिल्या तर ह्या माणसाने, पण हातावर नाही, असं पेपरवरती रेकॉर्डिंगसाठी त्यांनी लिहिल्या. असं प्रत्येक स्टुडिओला एक आउटसाइड लॉबी पॅसेज एरिया असतो, जिथे जे वादक येतात ना, त्या वादकांचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असे ठेवले जातात इथे बाहेर. आणि इथे आतमधल्या आतल्या साईडला रेकॉर्ड होतं. सो बेसिकली ही आहे टेक रूम आणि त्या साईडला आहे कंट्रोल रूम. यू कॅन सी ऑल लिजेंडरी आर्टिस्ट आर हिअर. आणि इथे यांचा हा रिफ्रेशमेंट एरिया आहे. यू कॅन सी हिअर. इथे मस्तपैकी बसून काय लिरिक्स रायटिंग असेल तर लिरिक्स रायटिंग किंवा काही मीटिंग्स असतील त्या करू शकतात. आणि इथे मस्तपैकी आउटसाइड व्ह्यू. डेली लाईफस्टाईल ऑफ आर्टिस्ट. येस. हा ह्याला सिद्धची हाईट बघ केवढे डोर के जितना है. काकाची आई. हॅलो सगळ्यांना. हॅलो. तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना. तुम्हाला पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमचा धंदा पाणी व्यवस्थित चालू द्या अशी आमची. स्वास्तिक कहाँ से स्टार्ट होता है? इधर से ना? हाँ, ऐसा ना? बाबांची पोते आणि हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तो मीट प्रणित इज थिएटर आर्टिस्ट. त्याने थिएटर मध्ये सुद्धा काय ना काय केलेलं आहे. आता बघूया कसं काय काय करतं इथे ते. आणि आणखीन इंट्रोडक्शन करून देतो चेतन. हाय. आता त्याला बनायचंय डीजे, पण त्याला बाकीचं सुद्धा एक्सप्लोर करायचं. त्याला म्युझिक प्रोडक्शन सुद्धा करून बघायचंय. त्याला स्वतःला म्हणून तो कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट शिकलाय तो, आणि शिकतोय सुद्धा आणि करतोय एक्सप्लोर. आणि एव्हरी डे त्याचं डेडिकेशन इतकं भारी आहे की सकाळी तो इथे डॉट, म्हणजे आम्ही यायच्या अगोदर सर्वात पहिले इथे जर कोण पोहोचत असेल तर चेतन पोहोचतो. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वंदे तारक संजीवनी. जय देवी जय देव. अँड यस, दसऱ्याच्या निमित्ताने निघालोय. माझे काही उद्योजक मित्रमंडळी आहेत त्यांना भेटण्यासाठी. आता बिंग अँड आर्टिस्ट म्हणून बऱ्याच माझ्या आर्टिस्ट मित्रांना माहिती आहे की मी वेगवेगळ्या सर्कलमध्ये कम्युनिटीमध्ये जात असतो, जे तुमच्या फील्डला आणखीन काहीतरी इनपुट टाकू शकतं किंवा तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. अशी गोष्ट आपण केली पाहिजे आणि ह्याच्यासाठीच मी ह्या गोष्टी अटेम्प्ट करत असतो. राहुल सर, त्या मॅडमचं नाव प्रणती सावंत. आणि ह्या मॅडम डॉक्टर कोमल जानी. पुढच्या वेळेस या. पण पेन लावायला. ऍक्च्युली ह्या माणसामुळे मी इथे ह्या ग्रुपमध्ये आलो. इज आर्किटेक्ट. बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये नहीं है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू.
आणि हो, आम्ही सातारीचं सुद्धा आपण अनाऊन्समेंट केलेलं आहे. येत्या 20 ऑक्टोबरला आम्ही सातारीचं रिलीज होत आहे आणि इट्स अ 11 मंथ जर्नी. 11 महिने हे काम सुरू होतं. सो कोकण नंतर असं भारी भन्नाट तुम्हाला बघायला मिळणार आहे सातारा, की तुम्ही इमॅजिन केलं नसेल. बियॉन्ड बाउंड्री व्हिज्युअल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि स्टार्ट जी आहे स्पेशली त्या गाण्याची ही फारच इंटरेस्टिंग आहे आणि कोकणातल्या लोकांना आणि साताराच्या लोकांना दोघांना सुद्धा हे फारच भावे. आणि ऑफकोर्स आम्ही सर्वे सुद्धा करतोय, वेगवेगळ्या नॉन मराठी लोकांना सुद्धा दाखवतोय म्युझिक व्हिडिओ ऑलमोस्ट इन फायनल स्टेज. लवकरच अपडेट्स येत राहतील. द्रौपदी क्रिएशन्स ह्या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्हाला ते अपडेट्स पाहायला मिळतील. द्रौपदी क्रिएशन्स ह्या चॅनलवरतीच आपल्या फुल म्युझिक व्हिडिओ रिलीज होणार आहे. आणि स्पेशल सरप्राईजेस आहेत खूप सारे व्हिडिओजमध्ये सुद्धा. कोणी काम केलं व्हिडिओमध्ये, कोणते आर्टिस्ट आहेत हे सुद्धा लवकरच कळेल. कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर कदा सवे झगडिता तनु भागली, सहाय दुसरे नसे तुझविणे बळे आगळे, नहो जरी उताविळा स्वरिपू कापितो हा गळा. म्हातार पण दिसू लागलंय समोर. कसं तर यमाची सेना जी आहे ना, ती यमाची सेना हातामध्ये पांढऱ्या रंगाचा ध्वज घेऊन उभी आहे. हातामध्ये गदा असलेला यम मागे पळतोय आणि त्याच्यापासून पळता पूर्ण शरीर आपलं जे आहे ते थकून गेलेलं आहे. तुझ्याकडे आता दुसरा काहीच उपाय नाही आहे, फक्त आणि फक्त स्वतःचं बळ आहे. हेच फक्त तुझ्याकडे उपाय आहे. आणि आता तू जर का उतावळी झालास तर हा उतावळीपणाच तुझा स्वतःचा गळा कापणार आहे. हे मोरोपंतांच्या केकावरीतला हा श्लोक आहे.